लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बकरी ईद सणानिमित्त लाखोंची उलाढाल। राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री जननायक मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती सुनील शेळके पाटील उपसभापती भानुदास यादव कार्यरत आहेत। आगामी बकरी ईद सणानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती मे 21 रोजी आठवडा गुरुवार बाजार दिवशी राज्यातील व्यापारी बोकड खरेदीसाठी दाखल झाले होते। 1.5 लाखापर्यंत बोकडाची किंमत शेतकऱ्यांना मिळाली। महाराष्ट्रातील एकमेव बाजारपेठ बकरी ईद सणाची म्हणून लोणंदाची ओळख आहे। मार्केट कमिटीमधील सर्व रस्ते केवळ बोकड खरेदीसाठी सजले होते। आजचा आगळावेगळा बाजार पाहण्यासाठी ग्रामस्थ दाखल झाले होते। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। लोकांना नाही घेतले, तुमचे लोक घेणार की नाही। 2 रुपयाचा बाजार समितीमध्ये आज गुरुवारी बकरी बाजार भरलेला होता। मुस्लिम समाजाचा पवित्र सण बकरी परवा असल्यामुळे आजच्या बाजाराला खूप महत्त्व प्राप्त झालं होतं। आज मुस्लिम समाजाला लागणारे बोकड लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती विक्रीला आले होते। त्याचबरोबर मुस्लिम बांधव परराज्यातून बोकड खरेदी करण्यासाठी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आले। हा बाजार पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बकरी बाजार भरला होता, याचा मला आनंद आहे। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीने आज रमजान बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम समाजाच्या सेवेसाठी त्यांना ठिकठिकाणी पाण्याची सोय केली होती, पार्किंगची सोय केलेली होती आणि त्यांना पाहिजेल असे बोकड लोणंद बाजार समितीमध्ये उपलब्ध झाले होते। ते बोकड सरासरी 15,000 पासून 1.5 लाखापर्यंत या बोकडांना मागणी होती। जाताना मुस्लिम समाजाचे बांधव अतिशय खुश होते। लोणंद बाजार समितीमध्ये त्यांना पाहिजे त्या प्रकारचे बोकड मिळत होते आणि ते बोकड घेऊन जाताना फटाक्याची आतिषबाजी करत ते बोकड घेऊन गेले। मी आणि माझे संचालक मंडळ, माझे मार्गदर्शक उपसभापती भानुदास यादव आणि संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली बाजाराच्या आदल्या दिवशी सगळ्या सोयी सुविधा करून ठेवलेल्या होत्या। त्यामुळे आजचा बाजार हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार भरला होता। भविष्यात खासदार नितीन काका पाटील असतील, ज्येष्ठ मार्गदर्शक मिलिंददादा पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात बकरी बाजार सर्वात मोठा राज्यातील कसा होईल आणि लोणंद बाजार समितीचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी मी आणि उपसभापती आणि आमचे संचालक मंडळ सर्व ती काळजी घेऊन पुढील बाजार समितीच्या यशामध्ये नवनवीन प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे। धन्यवाद।